नमस्कार मित्रांनो. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काहीतरी केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री म्हणजे दोन माणसं, अनेकदा असं होतं की त्यांचे विचार जुळतात, त्यांची व्यक्तिमत्व जुळतात. ऑन स्क्रीन म्हणजे कॅमेरासमोर त्यांचं एकत्र भेटणं, वावरणं, बोलणं लोकांना आवडतं. अर्थात त्याच्याबद्दल कुटाळक्या करणारे लोक असतात, पण मी कुटाळक्या करणाऱ्या लोकांचा विषय इथे घेत नाही आहे. पण मोदी अधिक मेलोनी इज इक्वल टू मेलोडी या नवीन एका रासायनिक समीकरणावर आधारित नरेंद्र मोदींनी इटलीच्या भेटीमध्ये आत्ताच महिन्याभरापूर्वी मेलोनी यांना पार्लेची मेलोडी चॉकलेट दिली होती आणि त्याची खूप चर्चा झाली. मेलोनी यांनी देखील भारतातल्या म्हणजे त्यांच्या पुस्तकाच्या भारतातल्या प्रकाशनासाठी फॉरवर्ड प्रास्ताविक नरेंद्र मोदींकडनं लिहून घेतलं होतं. आणि त्यामुळे त्यांच्यात जरी केमिस्ट्री असली, एक प्रकारचं मैत्रीचं नातं असलं, तरी मोदी आणि मेलोनी यांच्या स्वभावामध्ये खूप फरक आहे. आणि त्यामुळे जी गोष्ट ट्रम्प यांनी मोदींसोबत करण्याचा प्रयत्न केला त्याकडे मोदींनी दुर्लक्ष केलं. कारण मोदींचा या म्हणीवर विश्वास आहे की डुकरांची कुस्ती करून साध्य काही होत नाही. तुमच्या अंगाला चिखल लागतो आणि डुकराला आनंद मिळतो. आणि त्यामुळे ज्यांना सवंग प्रसिद्धी मिळवायचीच असते त्यांच्यासोबत तुम्ही तू मैं करून सार्वजनिक ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी वाद घालून साध्य काही होत नाही, दुर्लक्ष करून त्यांना टाळावं, मारावं, या विचारसरणीचे मोदी आहेत. आणि ही गोष्ट फक्त ट्रम्पपुरती मर्यादित नाही आहे. भारतीय माध्यमांनी सुद्धा गुजरात दंग्यांनंतर ज्या प्रकारची टीका नरेंद्र मोदींवर केली, ज्या प्रकारचे आरोप केले, ज्या प्रकारे त्यांची प्रतिमा एक हुकुमशहा, एक रक्तपिपासू वगैरे अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला, मोदींनी या सगळ्या माध्यमांनाच टाळलं आणि एक स्वतःची मोठी रेष आखली. पण जॉर्जिया मेलोनी यांचं तसं नाही आहे. ज्या इटली या देशातून त्या येतात, तो देश आणि त्यातला त्यांचा ब्रदर्स ऑफ इटली हा पक्ष प्रखर राष्ट्रवादासाठी ओळखले जातात. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा देखील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेल्या इटलीचं एकत्रीकरण करणारे जोसेफ मात्सिनी होते. आता काँग्रेसच्या राजमाता आणि आज राहुल गांधींचा वाढदिवस आहे, त्यांच्या माता असलेल्या सोनिया गांधी या देखील इटलीच्या आहेत. हा एक योगायोग आहे. पण सोनिया गांधी आणि जॉर्जिया मेलोनी यांची तुलना आता करत नाही आहे. पण महत्त्वाचा विषय आहे की G7 परिषदेमध्ये जेव्हा मोदी आणि मेलोनी दोघांची ट्रम्प यांच्याशी भेट झाली तेव्हा ट्रम्प यांनी दोघांचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला. पण मेलोनी यांनी ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिलं. ट्रम्प यांनी अशी भूमिका घेतली होती की मेलोनी यांनी माझ्याकडे भीक मागितली, फोटोसाठी भीक मागितली, कारण त्यांना त्यांच्या देशात प्रसिद्धी हवी आणि माझ्याबरोबर फोटो काढला तर त्यांना प्रसिद्धी मिळेल, म्हणून माझ्याकडे फोटोची याचना केली. त्याला मेलोनींनी सडेतोड भाषेत व्हिडिओ करून उत्तर दिलं की इटली म्हणजे माझा देश आणि मी भिकारी नाही आहोत. तुमच्याबरोबर फोटो काढण्याची याचना मी बिलकुल केली नाही, तुम्ही थापा मारत आहात. पुढे जाऊन त्या म्हणतात, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जे देश अमेरिकेच्या विरोधात आहेत, जे अमेरिकेचे शत्रू देश आहेत, तिथे त्यांच्यासमोर मात्र तुम्ही शेपूट घालता, नांगी टाकता. व्लादिमीर पुतीनशी बोलताना तुम्ही अशी भाषा वापरत नाही. शी जिनपिंग समोर तुम्ही असं वागत नाही. मग जे तुमचे मित्र देश आहेत त्यांच्या नेत्यांना एका प्रकारे बेइज्जत करण्याचा प्रयत्न करताय, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हे काय मेलोनी या शब्दात म्हणल्याने, पण त्यांच्या वक्तव्याचा
रोख याच गोष्टींकडे आहे. त्यांनी हे स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्याच्याशी लढायचं त्याच्यासमोर तुम्ही नांगी टाकता, त्याच्याशी तुम्ही भिडत नाही. आणि मित्रांना मात्र तुमच्या या सगळ्या गोष्टींची ते हे सहन करावं लागतं. आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर देऊन केवळ इटली थांबली नाही आहे, तर इटलीचे उपपंतप्रधान अमेरिकेला जाणार होते. त्यांनी अमेरिका दौरा रद्द केला. आता मोदींच्या बाबतीत काय झालं हेही आपण बघितलं. ज्या प्रकारे ट्रम्प मोदींसोबत वागले हे त्यांच्या पदाला शोभण्यासारखं नव्हतं. कारण पत्रकार परिषद नव्हती, पण ट्रम्प यांना पत्रकारांशी बोलायला आवडतं आणि त्यामुळे ट्रम्प एकटेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. ते करताना ज्या प्रकारे त्यांनी मोदींचा हात हातात घेतला आणि मोदी इज द मोस्ट ब्युटिफुल पर्सनचा काय संबंध याच्यामध्ये, पण आतमधून ते अतिशय कडक आहेत आणि त्यांच्याशी वाटाघाटी करताना किती कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो वगैरे अशा प्रकारे त्यांनी मोदींवर सौम्य शब्दात टीका केली. तेवढ्यावर न थांबता असं दाखवायचा प्रयत्न केला की तुम्ही चिंता करू नका, उद्या जर भारतावर कोणी हल्ला केला तर जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत मी भारताच्या मदतीला धावून येईन, कारण मला मोदी आवडतात वगैरे वगैरे. कशा प्रकारे माझं स्वागत केलं होतं. म्हणजे ट्रम्प यांचं सगळं वागणं बोलणं व्यक्तिकेंद्री, मी जगाच्या केंद्रस्थानी आणि सगळं जग माझ्या भोवती फिरतं आहे असं आहे. जे प्रश्न त्यांना विचारले तो त्याच्यामध्ये भारतीय खलाशांच्या मृत्यूचा प्रश्न, अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये भारतीय खलाशी मारले गेले त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा त्यालाही असं उत्तर दिलं की मी त्या गावचीच नाही. अशा प्रकारे ट्रम्प यांनी त्याला उत्तर दिलं की कशामुळे झालं, हे खूप मेहनती लोक आहेत, चांगले लोक आहेत, हे होता कामा नये. आणि याच्यातनं जे गांभीर्य भारत आणि अमेरिका यांच्या चर्चेमध्ये याच्या देशाचे 2 नेते असताना त्यांच्या चर्चेमध्ये असायला होते कुठेही दिसत नाही. या सगळ्याबद्दल मोदी यांनी मात्र अतिशय मार्दवपूर्ण भाषेत, राजनैतिक कूटनैतिक भाषेत, डिप्लोमॅटिक भाषेमध्ये ट्रम्प यांना या गोष्टी सूचित केल्या. युद्ध थांबलंय, भारतीय आणि एकूणच खलाशांचा याच्यामध्ये काही संबंध नसतो, त्यांचे प्राण याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. भारत आणि अमेरिका संबंधांबद्दल त्यांनी भाष्य केलं. आणि ट्रम्प यांनी अशा प्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केला तरी मोदी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला सोडून देतील. कारण अशा प्रकारे ट्रम्पला आरेला कार्य केल्यावर मोदींना प्रसिद्धी भरपूर मिळेल. तसंही म्हटलं रस्त्यात उभं राहून कपडे फाडले तरी प्रसिद्धी मिळते, पण केवळ प्रसिद्धी मिळवणं हा काही मोदींच्या वक्तव्याचा हेतू नाही आहे. आणि त्याच्यामुळे ट्रम्प काय आज आहेत उद्या ते राहणार नाही. या नोव्हेंबरमध्ये जर रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला सिनेटमध्ये आणि हाऊसमध्ये तर ट्रम्प यांची फारशी दखल घेतली जाणार नाही. ते अशाच प्रकारचा वाह्यातपणा करत राहतील. हळूहळू अमेरिकेतही ट्रम्पच्या विरुद्ध वातावरण आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल वाद निर्माण करण्यापेक्षा आपलं धोरण पक्क ठेवायचं, त्याच्यात कुठेही तसूबरी बदल करायचा नाही. पण उगाचच ट्रम्प यांना भेटीचे जे काही संधी होत्या त्या मोदींनी जाणीवपूर्वक टाळल्या, कारण अशा प्रकारच्या गोष्टी करून पदरी काही पडणार नाही मोदींना माहिती होतं. आताची G7 परिषदेची भेट या दृष्टीने महत्त्वाची होती, कारण युद्ध थांबलं होतं आणि युद्ध थांबल्यावर नवीन गोष्टींची सुरुवात होते, तशी ती व्हायला पाहिजे अशी भारताची अपेक्षा आहे. पण ट्रम्प जर त्या आपल्याच मस्तीत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं. पण तरी देखील अनेक लोक अशी असतात ज्यांचं म्हणणं आहे की काय फरक पडतो, हे या लोकांना जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता तेव्हा ते आणखीन सोकावतात, आणखीन माजतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे आणि ती देखील अपेक्षा मोदींकडनं असणं काही चुकीचं नाही आहे. पण तरी देखील 2 व्यक्तिमत्व मोदी आणि मेलोनी दोघांचे स्वभाव अनेक ठिकाणी जुळतात, दोघांची पार्श्वभूमी, दोघांची विचारधारा जुळतात. पण ट्रम्पशी भिडण्याच्या मुद्द्यावर मात्र मेलोनी यांनी मोदींपेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका घेतलेली आहे. आक्रमकपणे त्यांनी ट्रम्प यांच्यावर तेवढ्याच कडक भाषेत टीका केली. एकेकाळी मेलोनी यांच्यासाठी ट्रम्प हे आदर्श होते आणि ट्रम्पच्या अनेक समर्थकांमध्ये मेलोनी प्रिय आहेत, कारण अमेरिकेत इटालियन लोक खूप आहेत. आणि असताना देखील मेलोनी यांनी ते धाडस दाखवलं, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.